सगळं चाललंय, त्याच्यावर काय काय खोटे. मी आता तुम्हाला सांगितलं की मी गेल्या आठवड्यात एक बातमी छापली होती दैनिक निर्भीड लेख मध्ये. प्रशांत ठाकूरांनी लोकांना, नागरिकांना जखमांचं आभार दिलं. कोणीतरी कुठल्या तरी पत्रकारांनी खोडसाळपणा केला, पत्रकारांनी म्हणा किंवा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हणा, तशीच्या तशी बातमी छापली. माझ्या फोटोच्या जागी बालाराम पाटलांचा फोटो टाकलाय आणि बातमी जशीच्या तशी छापली. सगळे शब्द माझे आहेत. आणि इतक्यावर थांबले नाही तर आमचं ठरलंय हे पण त्याच्यात लिहिलंय. हसायला आला. आता हा खोडसालपणा पत्रकारांच्या नावावर जर पब्लिक करत असेल किंवा कार्यकर्ते करत असतील तर पनवेलचं दुर्दैव आहे. खोट्या बातम्या, खोटा जो प्रचार चालू आहे तो कुठंतरी आपल्याला मारक आहे. आज मी टीका करणार नाहीये. माझे स्पेशल व्हिडिओ येणार आहेत कारण मी तुम्हाला अडचणीत आणणार नाही. मी पत्रकारांना कधीही अडचणीत आणणार नाही. मला जेवढं पत्रकारांच्या दृष्टीनं बोलायचं आहे तेवढंच मी बोलेन. पण पनवेल महापालिकेत तिन्ही उमेदवार अत्यंत भ्रष्ट आहेत. त्या संदर्भात मी माझे स्पेशल व्हिडिओ काढून मी माहिती देणार आहे. आणि त्यांनी काय भ्रष्टाचार केलाय आणि त्यांनी लोकांनी त्यांना मतदान का करू नये त्या संदर्भात मी सांगेन. मी आज त्यांना बोलत नाही. माझे 2-3 व्हिडिओ फार भयानक येतील. पनवेलकरांची तर झोप उडवतीलच, पण नेत्यांची सुद्धा झोप उडवतील. मला एक कळत नाही की बालाराम पाटलांना निवडणुकीची हाव किती, प्रशांत ठाकूरांना निवडणुकीची हाव किती. केवळ विवेक पाटील हे बालाराम पाटलांना आमदार करण्यामुळे आज जेलमध्ये जात आहेत. आणि तुम्ही भ्रष्टाचार केला हे जगाला माहिती आहे. प्रशांत ठाकूरांनी पण केला. पण वक्फ बोर्डच्या औरंगाबादच्या निर्णयात बोगस जागेची विक्री केली म्हणून प्रशांत ठाकूरांच्या मुलाचं नाव आहे. निर्णय माझ्याकडे कॉपी आहे, ज्यांना पाहिजे त्यांना मी देईन. पण माझी इच्छा नाही तुम्ही इतकं भयानक छापावं. तुम्ही अडचणीत येऊ नका. तुम्ही अडचणीत न येता समाजाला जेवढे शहाणे करून तुम्हाला सोडायचं असेल जेवढं तुम्ही करा. सगळ्याची जबाबदारी मी घेईन. माझ्याकडे सगळ्या कोर्टाच्या कॉप्या आहेत. रामबागचं काय झालं, माझी याचिका दाखल झाल्यानंतर किती हालचाली झाल्या. मी 40 RTIचे अर्ज टाकले आणि त्याच्यानंतर गेल्या 3 महिन्यात 3दा रामबागेवर कारवाई करण्याचे आदेश झाले. कारण मी केवळ रामबागच्या मालकांवर गुन्हा दाखल करा असं म्हटलेलं नाहीये, तर शासकीय जे अधिकारी आहेत, सिडकोचे जे अधिकारी आहेत, सिडकोचे अधिकारी असतील, तहसीलदार असतील, वन अधिकारी असतील, ज्या खात्याचे अधिकारी प्रदूषणाचे किंवा पर्यावरणाचे, त्या सगळ्यांची फार पाचावर धरण बसलेली आहे आणि त्याचाही रिझल्ट लवकर येणार आहे. त्याच्यामुळे मी निश्चितपणे निवडणूक लढतोय. निवडणूक आली म्हणून राजकारण किंवा शिंतोडे उडवणाऱ्यांपैकी मी नाही आहे. मी गेले अनेक वर्ष म्हणजे किमान 2014 पासून तरी मी एकसंधपणे या सगळ्याच्या विरोधात लढतोय. आणि त्याच्या आधीचेही जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या आधीचेही मी तुम्हाला पुरावे देईन की मी काय लढलोय. म्हणजे काँग्रेसचा मी पदाधिकारी, रायगड जिल्हा काँग्रेसचा मी उपाध्यक्ष होतो, विचारशीलचा अध्यक्ष होतो. पण काँग्रेसची नगरपालिकेत सत्ता असताना गटनेता गटारात अशा हेडिंगची बातमी टाकणारा मी एकमेव पत्रकार होतो. म्हणजे लोक मला विचारतात तुम्ही काय केलं, किंवा पनवेल सुधारायला हवं की नको. मी अग्रलेख लिहिला होता. त्याच्याशिवाय उरणचं जे JNPTचं, म्हणजे तुम्हाला माहिती असेल माझ्यावर केस झाली, पण उरणच्या JNPTचं जे ब्रिज झालंय ते ब्रिज फक्त कांतीलाल कडून मुळे झालंय. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्हाला आठवत असेल की मी करल फाटा चालकानो खड्ड्यातून शोधा वाटा अशी बातमी दिली होती. आणि ती बातमी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रामसेठ ठाकूरांनी पत्रकार परिषद घेतली होती. तुम्हाला आठवत असेल बऱ्यापैकी लोकांना. आणि त्याच्यात त्यांनी मग जे काय बोलले ते त्यांच्या वर्तमानपत्रात सुद्धा ते छापू शकले नाहीत, फक्त बोलले आणि सोडून दिलं. त्याच्यानंतर 2 महिन्यात
JNPT ते टेंडर काढलं 3,500 काहीतरी 3,500 कोटीचं आणि ते ब्रीज झालं आणि त्याचा राग म्हणून, कारण त्याच वेळी माझी बातमी आल्यानंतर 8 दिवसात दैनिक सकाळनं बातमी छापली होती उरणचं मरण. आणि मग अजित पाटील आणि मी एका बातमीत आम्हाला गुंतवण्यात आलं, त्याच्यातनं आम्ही 70% सुटलो. आता एक केस आहे ती सुद्धा हे होईल. हा सगळा इतिहास किंवा उजळणी सांगण्याचं कारण एवढंच आहे की अनेकांनी डोळसपणे पाहून पनवेलकरांना जागृत केलं पाहिजे. मी आज आता आपल्या समोर शपथपत्राचं पहिलं प्रकाशन करतोय. त्याच्यानंतर मी शपथपत्रात काय लिहिलंय हे तुम्हाला सांगतोय. शपथपत्राबरोबर मी 500 रुपयाच्या बॉन्डवर, सत्यप्रतिज्ञा पत्रावर हे शपथपत्र काय आहे तेही तुम्हाला वाचून दाखवतोय. मी केलेल्या कामांचा आढावाही घेतोय. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी त्याला प्रसिद्धीही दिलेली आहे. आणि मी वाईट नाही, हे जागतिक लेवलचे लोक काय म्हणाले तेही तुम्हाला त्याच्यात बघायला मिळेल. माझ्या परीनं माझ्या पक्षाचा हा पहिला शपथनामा आहे आणि तो आपल्या समोर प्रकाशित करतोय. आणि हा पहिलाच शपथनामा प्रकाशित करताना या पनवेलकरांना 188च्या सर्व मतदारांना मी साष्टांग दंडवत घालतो, तुमच्या माध्यमातून नमस्कार करतो आणि एवढंच म्हणतो की सत्याच्या वाटेवर जाऊन तुम्ही मतदान करा. कारण तुमचे लचके तोडायला लांडगे प्रत्येक वळणावर बसलेत, प्रत्येक टप्प्यावर बसलेत. मी तुमचा सहकारी आहे. मी तुम्हाला कधीही आयुष्यात धोका देणार नाही. आणि माझ्याकडनं कुणाला फसवलं, जनतेला फसवलं, हे केलं असं कोणतंही कृत्य होणार नाही. मी एक नागरिक म्हणून जेवढा जबाबदार आहे तेवढा उमेदवार म्हणूनही जबाबदार आहे. आणि पनवेलकरांनी मला निवडून द्यावं म्हणून मी प्रयत्न करतोय. अनेक जण, अनेक पक्षाचे नेते मला उत्तरं देत नाही आहेत, कारण त्यांना त्यांची अवस्था काय होईल त्याचा अंदाज आहे. पण काही लोक ट्रोल करतायत. आजच एका भाजपच्या कार्यकर्त्याला मी सांगितलं, तो म्हणतो तुम्हाला किती मतं पडली होती. मी त्याला सांगितलं तुझा बाप ज्यावेळी गल्लीत भाजप करत होता त्यावेळी आम्ही मतं नाही विचारली. भाजपला 10 वर्षापूर्वी किती मतं होती ती जरा सांगावी. राष्ट्रीय पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, अनेक पक्ष आहेत. इतकी मोठी पक्ष असून त्यांचाही पराभव होतो. जय पराजय हा विषय नाहीये. तुम्ही किती लढताय आणि किती प्रामाणिक लढताय आणि तुमचा प्रामाणिक हेतू काय आहे हे महत्वाचं आहे. हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. नाहीतर काय होतं, निवडणुकीत फॉर्म भरायचा, पैसे घ्यायचे, माघार घ्यायची, हे सगळे प्रकार चाललेत. गेल्या वर्षीच म्हणजे मलाही त्यावेळी कळलं नाही मागच्या वेळी की मागच्या वेळी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार उभा होता. असं असताना सुद्धा बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला फुलचंद खटकेनं 2 नंबरला टाकलं आणि प्रशांत ठाकूरांचा 1 नंबरला नाव ठेवलं होतं. यावेळी निवडणूक आयोगाला कळलं इथल्या की कांतीलाल कडू पार्टीचा आलेला आहे आणि ऑब्जेक्शन घेणार. बरोबर प्रशांत ठाकूरला 2 नंबरला टाकलं आणि 1 नंबरला हत्ती आला. म्हणजे काय निवडणूक यंत्रणा करू शकते हे मी अनुभव घेतलेत. आणि ह्यावेळी आतापर्यंत म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये दगाफटका झाला नाही. आता बाहेर जे काही चालू आहे त्याच्यावर मलाही बोलायचं नाही. ज्यावेळी मी बोलेन मी तुम्हाला सांगितले की माझे व्हिडिओ येतील आणि ते व्हिडिओ भयानक असतील. ते सुडाने नसणार आहेत, क्रोधाने नसणार आहेत. तर शहाणे करून सोडावे सकळ जना, माझी ही टॅगलाईन आहे की लोकांना जागृत करतोय आणि या जागृतीतून समाज प्रबोधनातून सत्सक वेद बुद्धीला जागून मतदारांनी मला निवडून द्यायचे. मी पहिल्या वेळेला शपथनामा आपल्या समोर प्रकाशित करतोय. मग आपण पुन्हा एकदा संवाद साधूया.
अजून एक द्या. कागद खाली पेपर काढा. धन्यवाद. सर्व सगळ्यांना रजी परत दे. त्याच्याबरोबर ह्याच शपथनाम्यासाठी जो ऍफिडेव्हिट दिलाय तोही मी तुम्हाला दाखवतोय. खोट्यांच्या कपाळी गोटा कसा बसेल याची मी वाट बघतोय. हा शपथपत्र आहे आणि या शपथपत्रावर नोटरी केलेलं, म्हणजे नुसतं शपथपत्र केलेलं नाही आहे मी, तर हे नोटरी केलेलं पूर्णपणे आहे. हे आपण पाहू शकताय. याची एक झेरॉक्स प्रत आपल्याला दिली जाईल. एक प्रत आणि हे दे प्रत्येकाला. लोकमुद्रा जनहित पार्टीच्या शपथनामाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. माझी निशाणी आहे सितार, सतार किंवा विणा. ही विणा आहे पंढरीच्या वाटेवरच्या वारकऱ्यांची, त्यांचं विठ्ठलाशी असणारी नाल आहे. संगीत प्रेमींचं सप्तसुरांचं नातं आहे. ही विणा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची प्रांजळ सकारात्मक ऊर्जा आहे. ही विणा सतार ही माझ्या जीवनाचे आणि पनवेलकरांच्या विकासाचे सूर शेंडणारी ही सतार ही विणा आहे. 5 नंबर माझा आहे. 5व्या क्रमांकावर आलोय आणि 5व्या क्रमांकावरून निश्चितपणे 1 नंबरला आपल्याला भराडी घ्यायची आहे. आणि निश्चितपणे ह्यावेळी पनवेलच्या आमदारांविरोधात जी सुप्त लाट आहे ती प्रचंड मोठी लाट आहे. आणि मधल्या तुम्हाला विशेष करून सांगेन की मधल्या 3-4 महिन्यात काही वर्तमानपत्रात आमदार प्रशांत ठाकूरांच्या विरोधात नव्हे तर सत्यस्थिती मांडणारी काही बातम्या प्रकाशित झाल्या. त्या वर्तमानपत्रांचा सुद्धा एक इफेक्ट पडलाय आणि लोकांनी ठरवलंय की आता या खोट्या आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या आमदारांना घरी बसवायचं आहे. त्याच्यामुळं प्रशांत ठाकूरांचा पराभव आता कोणी टाळू शकणार नाही. आणि बाळाराम पाटलांची अवस्था म्हणजे पाण्या वाचून तळमळणारा मासा आहे. तुम्हाला सांगतो मी, आजच मला शरद पवार साहेबांचं पत्र आलंय. हे पत्र फक्त माहितीसाठी दाखवतोय. माझ्याकडनं खूप अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. स्वतः पवार साहेबांच्या सहीचं पत्र आज मला पोस्टाने मिळाले आहे की त्यांनी माझ्याकडनं पनवेल विधानसभा आणि राष्ट्रवादीच्या पक्षासाठी म्हणा किंवा एकंदरीत हे पत्र आज येणं हे सुद्धा मी शुभ संकेत समजतो. कारण बरेच लोक जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पण पवार साहेबांनी हे एक पत्र पाठवलंय आणि त्याच्यात स्पष्ट म्हटलंय की भविष्यात आपले कष्ट आणि निष्ठा निरर्थक जाऊ नये याची पक्षाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. शेवटचं वाक्य आहे हे. एक वाक्य सुद्धा पवार साहेबांचं, देशाचा जाणता नेता आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं मला उमेदवारी देण्यासाठी जे काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा एक भाग झालो होतो आणि म्हणून त्यांनी हे मला पत्र पाठवलंय. म्हणजे एक गोष्ट आहे की मला
कुठं असं कोणापुढे विनवणी करावी लागली नाही, कोणाला पार्टी पण द्यावी लागली नाही. पण त्या निमित्तानं जे काय घडतंय ते चांगलं घडतंय. माझ्या लोकमुद्रा जनहित पार्टीचं पहिला शपथनामा आहे की पनवेल महापालिकेच्या गोंधळामुळे नागरिकांना 2 वर्षाचा मालमत्ता कर नाहक भरावा लागला. त्यांची नुकसान भरपाई म्हणून आम्ही निवडून आल्यास नागरिकांना 2 वर्षाचा मालमत्ता कर 100% माफ करणार. म्हणजे मालमत्ता कराची ही तारीख पडली, ती तारीख पडली, गेल्या 2.5 वर्ष हेच चालले, पण रिझल्ट मात्र दिला नाही. काहीतरी रिझल्ट हवा होता लोकांना 2.5 वर्षात. आणि आघाडी सरकार होतं, महायुती सरकार होतं. आघाडी सरकारचे इथं विधान परिषदेवर आमदार होते, महाविकास आघाडीचे आमदार होते. उलट पक्षी महाविकास आघाडीच्या आमदारानं जाहीर केलं की मालमत्ता कर जर भरला नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू. आता एवढा अपमान मतदारांनी सहन करावा का? तुम्हीही विचार करा. तुम्हाला जर उद्या कोणी म्हटलं की बातमी टाकली नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू, तर तुम्हाला ते सहन होईल का? म्हणजे एवढं हे. आणि अनेक उमेदवार म्हणतात आम्ही मालमत्ता करासाठी केले. रिझल्ट दाखवा, रिझल्ट. बातम्या छापून येणं हा एक भाग झाला, तुम्ही केलेला प्रयत्न झाला. जसं आम्ही अनेक कामांचं रिझल्ट दिलंय, कर्नाला बँकेचा दिला रिझल्ट. त्यावेळी सन्माननीय आमदार जे आहेत, बालिश आमदार, भूमाफिया आणि भ्रष्ट आमदार, सगळे विशेषतः तुम्ही लावू नका, माझ्यासाठी शिल्लक ठेवा. प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की कांतीलाल कडून विवेक पाटलांची सुपारी घेतली आणि कर्नाला बँकेचं लायसन रद्द करून पैसे मिळतील कसे. या बालिश आमदारांना साधा नियम माहित नाही की जोपर्यंत कुठल्याही अडगळीत आलेल्या बँकेचा, बुडीत बँकेचं लायसन रद्द झाला नाही तोपर्यंत इन्शुरन्सचे पैसे मिळू शकत नाहीत. एवढा जर अभ्यास नसेल तर या लोकप्रतिनिधीला काय म्हणायचं? इतकं भयानकता सगळी चालू आहे. दुसरं आमचं असं आहे की आमदारांनी आणि बाळू शेटने सुद्धा लिहिलं होतं पाणी देणार, 24 तास पाणी देणार. आता यांच्याच दोघांच्या घरात पाणी नाही, तुम्हाला काय देणार? पण महापालिकेच्या देहरंग धरणातील 5 फूट गाळ काढून 14 फूट उंची वाढवली जाईल. तांत्रिक बाबींचं मजबूतीकरण करून डागडुजी केली जाईल. समांतर पद्धतीने राज्य सरकारच्या जलसंपदा खात्याकडून नव्या धरणाला परवानगी मिळवली जाईल, जेणेकरून 24 तास 365 दिवस मुबलक शुद्ध नियमित पाणी मिळेल. आता तुम्ही म्हणाल तोंडाच्या वाफा सोडताय. तुमच्यापैकी कोणीही आरटीआय टाका. राजेंद्र निंबाळकर नावाचे आयुक्त होते, त्यांना त्यावेळी हा आपण प्रस्ताव दिलेला आहे, पण सत्ताधाऱ्यांनी तो लक्षात घेतला नाही. म्हणजे आपण हे आज सांगत नाही आहोत, आपल्याकडे संकल्पना आहे, प्रस्तावना आहे आणि काम करण्याची धमक आहे. पनवेलचे रस्ते तुम्ही बघितलेत की सुधाकर शिंदे असताना त्यांनी काढलेल्या कोणत्याही कंत्राटाला एकही ठेकेदार टेंडर भरत नव्हता, कारण भ्रष्टाचार करायला मिळणार नाही. आणि म्हणून पनवेल महापालिका क्षेत्रातील सगळ्या रस्त्यांची विल्हेवाट लागली. आम्ही पनवेल मतदारसंघात नवीन टक्केवारी विरहित खड्डेमुक्त दर्जात्मक डांबरीकरण कॉन्क्रीटचे रस्ते देणार. आणि कॉन्ट्रॅक्ट देताना राज्य शासनाचा GR दाखवणार. राज्य शासनाच्या सार्वजनिक खात्याचा एक GR आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारनं म्हटलंय डांबरीकरणाचं काम पूर्ण झाल्यावर त्यानंतर 15 वर्ष त्याची मर्यादा आहे, आयु मर्यादा. 15 वर्षात रस्ता फुटता कामा नये. आपल्याकडे 15 तासात फुटतात, कारण ठेकेदार TIPL. कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता 30 वर्षाची आयु मर्यादा आहे. बघा काय अवस्था आपल्याकडे रस्त्यांची आहे. आणि याचा जाब कोणी विचारत नाही, हे दुर्दैव आहे. महावितरण तुम्ही जर एक पनवेल सोडलीत, पनवेलला सुद्धा खूप प्रमाणात लाईट जाते. नवीन पनवेलला 24 तासात 23 वेळा लाईट जाते. कळंबोलीला लाईट जाते, खांदा कॉलनीत लाईट जाते, कामोठ्यात लाईट जाते. ग्रामीण भागात लाईट आहे की नाही
हे टॉर्च घेऊन शोधावं लागते, इतकी भयानक अवस्था आहे. म्हणून महावितरणच्या भूमिगत वाहिन्या आणि भविष्यात विचार करून क्षमतेपेक्षा जास्त पॉवरची यंत्रणा असलेले प्रत्येक शहरात आणि ग्रामीण भागासाठी पॉवर स्टेशनची उभारणी केली जाईल. कारण महावितरण याच्यासाठी वेगळं महामंडळ आहे आणि काय करायचं हे या लोकांकडे अभ्यास नाहीये. गेली 10 वर्ष आम्ही ऐकतोय भूमिगत केबल करू, भूमिगत केबल करू. पण हा भूमिगत केबल आणि माझ्या झोपडपट्टीवासियांचा विषय सारखाच आहे. म्हणून आता लोकांनी यांना शॉक दिला पाहिजे. तुम्ही पाहिलं असाल की महापालिका झाली, महापालिकेचं कार्यालय जी इमारत हाती म्हणजे बांधण्याची इतकी घाई करण्यात गरज नव्हती. त्यापेक्षा जर 500 खाटांचं हॉस्पिटल झालं असतं तर हॉस्पिटलच्या अनुषंगानं अनेक लोकांना त्याचे उपचार करावे लागले असते. आज मी दररोज 10-15 पेशंट त्यांचे पैसे कमी करून देताना, मग कामोटा असेल, खाजगी हॉस्पिटल असतील, यांना सरकारी हॉस्पिटल किंवा केएम हॉस्पिटल यांचे जे धोरण आहे महापालिकेचं धोरण, त्यानुसार पनवेलमध्ये 1000% 500 खाटांचं हॉस्पिटल उभारणार. राज्य शासनाने निधी द्यावा अथवा देऊ नये, निधी उभं करण्याची धमक आमच्यात आहे. निधी कसं आणायचं हे सुद्धा आमच्याकडे आम्हाला माहिती आहे. अनेक ठिकाणी अनेक मेळावे झाले, 3000 लोक कामाला लावली, 2500 अशा बातम्यात ऐकलं. प्रत्यक्षात एकही कामगार कुणीही कामाला लावलेला नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर रायगड जिल्हा उद्योग विभागाकडनं ITI टाकून माहिती घ्या. म्हणजे इतके रोजगार मेळावे झाले, त्यातनं किती कामाला लागले. आणि म्हणून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करता प्रशिक्षण केंद्राची निर्मिती आणि विविध कंपन्यांमध्ये प्रत्यक्षात नोकरीच्या हमी. इथं पण आम्ही राज्य शासनाचा GR वापरणार. 80% स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे असं राज्य शासनाचा GR आहे. आज तुम्ही तलोजामध्ये बघितलं तर तलोजामध्ये फक्त राजकीय नेत्यांची कामं चालू आहेत, टेंडर, आणि कामाला कोण आहे तर परप्रांतीय आहे. मग गावोगावची पोरं काय करतात तर यांचे बॅनर लावतात, झेंडे फिरवतात. तुम्ही इतके भयानकता तुम्ही पोचताय, ही दूर करण्याचं काम आम्ही हाती घेतलंय. आज अनेक ठिकाणी महापालिकेमध्ये जवळजवळ 250 महिला बचत गट नोंदणी केलेत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जवळजवळ 200-300 महिला बचत गट आहेत. तुम्हाला आता माहिती असेल, एक ताजी बातमी सांगतो तुम्हाला की आता जे महिला बचत गटांना घेऊन त्यांच्या 47 महिला गटांच्या सदस्यांना घेऊन महापालिकेने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेत. त्या महिलांचे 12 लाखाचे पेमेंट अजूनही दिलेले नाही. त्यांची दिवाळी कोरी गेलेली आहे. आणि तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, 22 तारखेपासून मी प्रयत्न करतोय. मधल्या सुट्टी होती. आज दुपारी आयुक्तांनी त्यातले 6 लाखाच्या फाईलवर सही केलेली आहे. मग आमदार करतात काय? मग माझे आमदार करतात काय? हा प्रश्न विचारला पाहिजे त्यांना. आणि हे जे मी बोलतोय हे तुम्ही आज महापालिकेत जाऊन विचारा. माझ्या इथं संयोगिताताई बसल्या, महिला बचत गटाचे त्यांनी 47 गट घेऊन त्यांनी फॉर्म भरलेत आणि त्यांना पैसे दिले नाहीत. त्यांनी माझ्याकडे सांगितलं, दादा असाचा विषय आहे. मी ताबडतोब उपायुक्तांना फोन केला, त्यांच्या महिला बचत गटाच्या ज्या आहेत प्रमुख त्यांना फोन केला. मग त्यांची काहीतरी अडचण सांगितली. त्यांनी एवढेच फॉर्म लागले, तेवढेच लागले. यांनी पूर्ण डेटाही दिला, पण तरीही पेमेंट निघत नाही. आता महापालिकेचे पेमेंट का निघत नाही हा संशोधनाचा भाग आहे. पण त्याच्यातनं माझ्या लाडक्या बहिणी सुद्धा सुटल्या नाहीत. हा गंभीर विषय आहे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.